जय शिवराय मित्रांनो. आज जायचं होतं चौरा देवीला. मग काय घेतली गाडी, निघालो एकटा. मग निगडीवरून सरळ तळेगाव रोडने आपल्याला देवीचं लागतं, ते मंदिर लागतं. मग आपण रस्त्याने निघालो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला मध्येच एक देवीचं मंदिर लागलं. मग गाडी घेतली साईडला, म्हटलं चला दर्शन घेऊया. मग आधी घेतलं आपण राधाकृष्णाचं दर्शन. म्हटलं चला दर्शन घेऊ. मग नंतर पुढे गेल्यानंतर बाजूला जे गणपती बाप्पाचं पण मंदिर होतं, मग त्या बाप्पाचं पण दर्शन घेतलं. सगळ्या दरवाजांना कोलप लावलं होतं, कारण रस्त्याला मंदिर आहे म्हणून चोरी वगैरेचा प्रॉब्लेम असतं तिकडे खूप बाहेर. मग उंदीर महाराज होते, त्याचं दर्शन घेतलं. मग निघालो मुख्य मंदिराकडे. मंदिरात एकटे पुजारी बाबा दिसत होते, गर्दी फार नव्हती, कोणीच नव्हतं. म्हटलं चला दर्शन एकट्यानं मोकळ्यात दर्शन छान होईल म्हटलं. मग काय गेलो आतमध्ये. मंदिर आतमध्ये खूप छान होतं, देखावा खूप छान होता. बाबा बाहेर बघत होते. तेवढ्यात मी आतमध्ये इकडे म्हटलं दर्शन घेऊया आपलं. आतमध्ये आलो. आतमध्ये नक्षीकाम वगैरे खूप छान केलेलं होतं. आता नवरात्रीचा उत्सव आहे म्हटल्यावर आता खूप गर्दी येणार इथं. तेवढ्यात आपण एकट्यात दर्शन घेऊन घेऊ म्हटलं. मग काय दर्शन घेतलं आणि पुढं आलो मग आपल्या चौरा देवीच्या ठिकाणी. मग ही टेकडी आहे ना, तिथून सरळ वर जावं लागतंय. मग काय निघालो एकटा. सध्या कोणीच नव्हतं, एकटा. शनिवार रविवारी खूप गर्दी असते इकडे. झाडं झुडपं, हिरवं गवत, घनदाटसारखं जंगलासारखं होतं, पण एवढा काही प्रॉब्लेम नसतो इकडे. म्हणून निघालोय निवांत एकटा. शांतता होती एकदम. आणि चालता चालता एकदमच घामेघूम झालो, खूप घाम उठला. पाण्याची बॉटल सोबतच होती, मग काही टेन्शन नव्हतं. पाणी पिऊन मस्तपैकी आरामात बसून थोडंफार बसून घ्यायचं, मग पुढे चालत राहायचं. कारण मंदिर लई उंचावर होतं आणि आजूबाजूला बघायचं होतं, सगळी शांतता, कसलाच आवाज नाही. आणि थोडेफार मोर दिसायचे, ते पण आवाजाने पडून जायचे. इथे जरा बोर्ड लावले, तर स्लोगन लावलेलं होतं, ते वाचलं आणि मग निघालो पुढं चालत असताना. मग काय सगळीकडे हिरवगारच वातावरण, कोणीच काही दिसेना. म्हटलं राव कोणी आहे का नाही म्हटलं इकडे. मग काय टेन्शन नाही, मग देवाचं नाव घेत राहिलो, चालत राहिलो पुढं. असं चालत चालत म्हटलं आत्ता येईल तेव्हा येईल वाटत बघत होतो. मग तेवढ्यात काय पुढं चालतं चालतं आपल्याला जरा म्हटलं आता येईलच. म्हटलं लोकेशन बघितलं, जरा जवळ दाखवत होतं. मग काय पावलं जरा जोरात उचलली आणि समोरच मला दिसली मग चौरा देवीची पाठी दिसली, कमान दिसली मला मंदिराची. तर हे जे मंदिर आहे ना, हे चौरा जी देवी आहे ती ग्रामदैवत आहे. इथले जे स्थानिक लोक आहे ना, त्यांची त्या देवीवर खूप अपार श्रद्धा होती. मग त्यांनी या देवीची स्थापना इथं केली. तर ते जसं अंगात येणं वगैरे म्हणतात, तसं आहे कोणातरी व्यक्तीच्या अंगात आलं होतं की मी इथं बसलेली आहे, मला इथं बसायचं आहे. तर मग त्या लोकांनी त्या श्रद्धेनुसार तिथं स्थापना केली होती. तर ही सत्य घटना आहे. तर ही काही काल्पनिक नाही आहे, ही सत्य घटना आहे. मग मंदिर दिसलं, पुढं मंदिर दिसल्यानंतर मग आपण निघालो पुढं. मग इथं बसायची पण सोय होती. मग आपण काय बसलो नाही, म्हटलं आपल्याला दर्शन घ्यायचं आधी. इथं पाणी प्यायची पण सोय होती, सगळं काही आहे. मग आपण उजव्या साईडला जरा एक छोटंसं मंदिर होतं, म्हटलं चला आधी इकडे पण दर्शन घेऊ. मग बुटं काढली आणि आपण गेलो पुढं. मग चालत चालत गेल्यानंतर आपल्याला मग त्रिशूल, इथं जरा शेंदूर लावलं होतं दगडाला. म्हटलं चला कुठलंही देवत असो, आपण काय देव दिसले काय दिसलं का मंदिर दिसलं आपण पाया पडून घेतो आधी. दर्शन घेतलं. मग आपण चौरे देवीकडे निघालो. मग इथं कसं नवरात्रीचा सण असल्यामुळे आता कसं साफसफाई चालू होती. छोटंसं पोरगं मस्त खाली बघत होतं तिकडे. मग मी त्याच्याकडे मोबाईल केला, तो मला मस्त पोज देत होता, त्याला वाटलं फोटो काढते काय. मग मी काय पुढे निघालो. मग दादा होते इथले, जे आता सध्या मंदिराची तयारी चालू होती नवरात्रीची. मग ही आपली चौरा देवी आली. तर देवीचं जे मंदिर आहे किती उंचावर आहे तुम्हीच बघून घ्या आता. तर पूर्ण घनदाट जंगल आहे खाली. खूप छान नजारा होता.